आज काय होतंय, सकाळी किती टायमिंगच्या अगोदर जरी 5 मिनिटं गाडी सोडली तरी गाडी तुम्हाला सांगतो इथं लेटच येते. बरं, प्रत्येक वेळा ड्रायव्हरलाच प्रत्येकानं बोलायचं हे असं चालतं का? हां, बरं एम्प्लॉयला काय, बरं एम्प्लॉय तरी काय म्हणणार आहेत की ट्रॉफिक आहे पुढं, काका काय झालं, आता पुढं काय झालं ते काका तरी काय सांगणार आहेत? हां, पुढच्या कुठल्याही समस्या आम्हाला माहीत नसत्यात. 2-2, 3-3 किलोमीटरपर्यंत रांगा आहेत, त्या रांगेमध्ये उतरून कोण बघणार आहे? त्यामुळं मी खेडवरून 7 वाजता रोज निघतो. मला खेडवरून यायला साधारणतः 45 मिनिटं लागले पाहिजेत, परंतु मला इथपर्यंत येण्यासाठी सकाळी 2 तास, संध्याकाळी जायला तर काही टायमाचा भरोसाच नाही. संध्याकाळी जवळजवळ आम्हाला 10 पण वाजून जातात. त्यामुळे हे खड्डे की रस्ता ते पण समजत नाही. खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे, यात काही समजूनच येत नाही. तर सरकारला एवढीच विनंती आहे, गणेश भाऊनी जो कार्यक्रम हाती घेतला आहे त्याला आम्ही सर्व ड्रायव्हर पाठिंबा देत आहोत. घरी मुले वाट बघून जातात, अक्षरशः वाट बघतात, फोन करून करून दमतात, ती शेवटी झोपून जातात. माननीय गणेश सर बोत्रे यांनी जो ट्रॅफिकचा मुद्दा मांडलाय त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत आणि त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत. मला वाटतं, मी आळंदीवरून येते. आम्ही जेव्हा कंपनीत उशिरा जातो तेव्हा आमचा पेमेंट सुद्धा कट होतो. परत रस्त्यावरती जे कचरा वगैरे आहे, एमआयडीसीतलं पाणी वगैरे, जे आमच्या पेमेंटमधून टॅक्स कट होतो त्याचं काय? आणि जर आम्ही उशिरा कंपनीमध्ये जातो तर 3 लोकांचे लॉस होतात, त्याच्यामध्ये आमचाही लॉस होतो, कंपनीचाही लॉस होतो. कंपनीचा लॉस म्हणजे असं की आम्ही जर उशिरा कंपनीमध्ये गेलो तर प्रोडक्शन कमी होतं. कस्टमरला जे आम्ही प्रोडक्शन वेळेवर देतो तेही वेळेवर जात नाही, तर कस्टमर सुद्धा नाराज होतो. आणि हे रस्त्यावरती जे कचरा वगैरे आहे ते एमआयडीसी काय करते, जरा तिकडे पण थोडं लक्ष द्या, पाण्याकडे पण थोडं लक्ष द्या. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.